आता काही वेळा बीट आणि गाजर जर खायला आवडत नसेल तर ते आपण ज्यूस करूनही पिऊ शकतो. इतकं सोपे आहे रेसिपी, लगेच करूयात. तर गाजर मी असं त्याच्या सालीवरील छोटे-छोटे काढून घेतलेले आहेत आणि ते बारीक कट करून घेतले. बीटाचंही तसंच केले, त्याची साली वगैरे काढून घेतले आणि ते बारीक असं कट करून घेतलं. ते कट करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये ते दोन्ही पण बारीक करण्यासाठी त्याच्यात ठेवून दिलं आणि थोडंसं पाणी त्यात टाकलं आणि चवीनुसार एकदम थोडंसं साखर टाकून द्यायची. साखर टाकली ना की त्यातनं ते गाळणीतून आपण गाळून घ्यायचं आणि मस्त असा ज्यूस आपला तयार आहे. तर तुम्ही तुमच्याकडे काळं नमक असेल ना तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि मस्त असा ज्यूस तुम्ही पिऊ शकता. मला तर ज्यूस फारच छान आवडला कारण की झालेलाच तसा. तर नेक्स्ट टाईमही मी तसंच करेन आणि जो आपला खीस राहिलेला आहे ना गाजराचा आणि बिटाचा तर तो फेकून द्यायचा नाही. तर तो ना आपण चेहऱ्यालासुद्धा लावू शकतो. बीट आपल्याला आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठी देखील फायदेशीर असते. व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन D सारखे पोषक घटक असतात. आपण घरच्या घरी बीटाचा वापर करून फेस पॅक तयार करू शकतो. मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.